तर मुलानो, वय का बसा बसा. थँक्यू. व्यवहार म्हणजे काय हे शिकण्यासाठी तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलेला आहे. असला तयार गुरु तुम्हाला कुठेही मिळणार नाही. या कलियुगात कसं वागायचं याचे प्राथमिक धडे मी तुम्हाला दिले. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही शिकवलेले धडे आम्हाला बिलकुल मान्य नाही. तुम्ही आम्हाला खऱ्याचं खोटं कसं करायचं ते शिकवलं. अरे हल्लीच्या काळात त्यालाच व्यवहार असं म्हणतात आणि तोच मी तुम्हाला शिकवला. काय मामा? हो ना, तरी तुम्ही कोरडे ते कोरडेच. हो ना, पण या जगात सत्यानं वागून आणि सत्यानं बोलून फायदा होतो असं आमचं म्हणणं आहे. तशी एक योजनाही आम्ही आखले, सिद्ध करून दाखवूच. तर मारा पैस. तुम्ही सत्यानं वागून व्यवहार केलात आणि यशस्वी झालात तर मी तुम्हाला 500 रुपये देईन. पण जर हरलात तर तुम्हाला मला 500 रुपये द्यावे लागतील. अहो पण पैच कशाला? अरे बाबा, प्रत्येक शिक्षणासाठी किंमती मोजावीच लागते, त्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. मुलांनो, तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही पैज लावू नका. अच्छा, तुम्ही सत्यानं वागाल आणि पैज हाराल, कारण जग तसं नाहीये. मुळीच नाही. शेवटी विजय सत्याचाच होणार, बघाच तुम्ही. मी तुला एक रिक्वेस्ट करायला आलोय. माझं एक काम करशील? सांग ना. होण्यासारखं असेल तर नक्की करेन मी. मला काही साड्या विकत घ्यायच्या. का? लग्न वगैरे काढले घरात? लग्न? माझ्या लग्नाला खूप अवकाश आहे. मी साड्यांचा व्यापार करणार आहे. हो? आणि त्यातलं तुला फार चांगलं कळतं, माहित आहे मला. हे कुणी तुला सांगितलं? सांगायला कशाला हवं, मी माझ्या डोळ्यानं पाहतो ना. तुझी आवड फार चांगली आहे. बरंच लक्ष असतं की तुझं. तू जर माझ्याबरोबर खरेदीला आलीस ना तर चांगलं सिलेक्शन करता येईल. येशील ना? नक्की येईल. हा व्यवहार मी सत्य बोलून आणि सचोटीनं वागून पूर्ण करीन अशी पैज लावली तुझ्या पप्पांच्याकडे. दिलीपी माझ्या बरोबर आहे. तुझ्यासारखी विचार करणारी माणसं मला खूप आवडतात. केव्हा जायचं आपण? उद्या. विजय, साड्या छान आहेत आणि कांजीवरम आहेत म्हणल्यावर घ्यायला काहीच हरकत नाही. साहेब, तुम्ही प्रथम व्यवहार करते आणि एकदम 30 नग घेते म्हणून तुम्हाला कन्सेशन देते. अहो, 300 रुपयाची साडी 200 रुपयाला आम्ही तुम्हाला देते. 100 रुपये तुमचा फायदा. हो, थँक्यू. पण का तुमचा हा माल अजून खपला कसा नाही? त्याचं काय साहेब, ते थोडं आउट ऑफ फॅशन झालंय ना. अहो ताई, पुढच्या आठवड्यात जयाप्रदाचा सिनेमा येतोय, त्यात हीच साडी नेसली ती. पुन्हाही फॅशन येणार बघा. डोळे झाकून माल घ्या साहेब. तुम्ही माझा ऐका. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही आमचा माल बांधून ठेवा, आम्ही उद्या येतो. चल का? ठीक आहे. विक्रम शाडी मार्टचा माल नेहमीच चांगला असते. अच्छा, अशा माल मिळायचा नाही. इतके स्वस्त्यात तर नाहीच नाही. अहो खरं सांगता की काय? मग घेऊनच टाकतो. घेऊन टाका. नका मागे 50 रुपये कमिशन देईन मी. मला बी हवाय. अहो पण त्यांच्याकडे फक्त 30च नग होते हो, आणि ते सगळे आम्ही घेतले. अरे तुम्ही विचारून तर बघा. हा, विचारून सांगतो तुम्हाला मी, नंतर कळवतो. हा तुम्हाला. हॅलो, कोण? विक्रम शेट का? हा हा हा, मी बोलते. माशा चांगला गळाला लागलाय. आत्ता एक माणूस चौकशीला आला होता, त्याला मी सांगितला माल घ्यायच म्हणून. ते गिराईक येतच आहे. तुमचा कमिशन लागू झाला. काय मामा, काय झालं? काय होणार? दोघेही फसले. जयाप्रदानं कांजीवरमची साडी त्या पिक्चर मध्ये नेसलीच नाही. काय? हे तुम्ही नवीन काय सांगताय? हे मला पूर्वीच माहित होतं. हे हारणार हे निश्चितच होतं. ही तुमची कांजीवरम साडी पहिल्या धुण्यातच विरली. इतके हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं. असे जाऊ, त्याचा माल परत करू. चल. आणि पैसे परत आणू, असंच ना? हो ना. तो देणार नाही. तो नाही, त्याचा बाप देईल. उचल रे वेडे. चल. हे बघा, एकदा विकलेला माल आम्ही परत नाही घेत. अहो पण ही शुद्ध फसवा फसवी आहे. हे बघा, मुकाट्यानं बाहेर जाता का? बोलवू माणसाला. माणसाला बोला, आणखीन कुणाला बोलव. आमचे पैसे. हनुमान सिंग. हनुमान सिंग. अहो पण आमचे पैसे. ते बोंबलले आता. चल रे.
अच्छा अच्छा, हा करतो करतो. हा. आता कळलं ना की सत्यानं वागून आणि सत्य बोलून आपला फायदा होतो, हे तुमचं म्हणणं चूक आहे. त्यामुळे फायदा तर नाहीच, पण तोटा झाला. हा, त्याचं कारण काय की आपण जरी सत्यानं वागलो तरी जग तसं वागत नाही. हारलात कबूल करा, 500 रुपये द्या. वाईट वाटून घेऊ नका. आता माझ्या मार्गाने जाऊन तुमचे गेलेले पैसे त्याच माणसाकडून कसे परत मिळायचे हा धडा मी तुम्हाला शिकवतो. त्याचे 500 रुपये वेगळे होतील. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ते उद्या सकाळी बघा. मालक, तेवढे टॅक्सचे पैसे कमी करा. नाही, रिसीट नाही दिली तरी चालेल. साहेब, आम्ही तसा नाही करत. तुम्ही एकदम 3000चा माल घेतला म्हणून हो म्हटला. 3640 होतात. 400 रुपये टॅक्सचे कमी करा, मग झाला. हे 3240. साहेब, एक फोन करू का? हो, करा की. थँक्यू. कोण मामा? बोला, काय खरेदी झाली? वा वा वा, छान. आम्ही निघतोच. हा, फुलानो, चला रे. माल गाडीत टाकला साहेब. टाकला? हो. थँक्यू. बिल करा, मला रिसीट लागेल. रिसीट? रिसीट तर तयारच आहे साहेब. हा. फक्त 3500. साहेब, आपण पैसा नाही दिला. असं कसं? पैसे दिलेच मी. मुकाट्यानं पैसे द्या. अहो, पैसे दिलेच मी. सोड रे, पैसे दिलेत मी. थांब, मी पोलिसांना फोन करते. बनवा बनवी करते काय? काय हो, काय तक्रार आहे? साहेब, ह्यांनी माल घेतला पण पैसा नाही दिला साहेब. काय म्हणता ते? मी पैसे दिलेले आहेत. नोटा यांच्या गल्ल्यात आहेत. त्याचे नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत. काय हो, हे खरं आहे का? ते पैसे यांचे नाहीच साहेब. मग कुणाचे आहेत? पावती आहे का त्याची? पावती नाही साहेब. पावतीशिवाय माल देणं गुन्हा आहे, माहित आहे ना? फारच मोठा गुन्हा. दुकानाचं लायसन्स सुद्धा कॅन्सल होईल. शिवाय सक्त मजुरी आणि दंड. साहेब, आमची गफलत झाली साहेब. यांनी पैसे दिलेच साहेब. मग उगाच वेळ काढलात माझा. या रे मुलानो, यांना ओळखता तुम्ही? हा, ही गरीब सज्जन मुलं. यांना काल फसवलं तुम्ही, म्हणून मला तुम्हाला धडा शिकवावा लागला. चला रे पोरानो. हे तुमचे गेलेले पैसे. हरला ते कबूल करा. हो, आम्ही हरलो, पण तुम्ही तुमच्या हुशारीनं त्यांना फसवलं, हे योग्य केलं नाही. आणि ही तुमची हुशारी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली. कमाल आहे. जग खऱ्याच आहे असं तुम्हीच म्हणालात आणि तुम्हीच ते सिद्ध करणार होतात. त्यात तुम्ही हरलात. अरे, जग कसं खोटं आहे हे मी तुम्हाला दाखवलं. त्याच्याशी कसं वागायचं हे मी शिकवलं. तरी तुम्ही असं म्हणता. म्हणजे तुम्हाला आणखी धडे शिकवायला हवेत. हा,